तर प्रेक्षक मंडळी नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये जो धैर्य आणि साबी असतात ते मामाचा पिछा करत असतात दोघेही गाडीमधून. पण होतं असं, जो मामा असतो धैर्याला पाठीमागे बघतो आणि बोलतो, "तायडे, तायडे हा धैर्य काय माझ्या पाठीमागे लागलाय?" असा ओरडतो. आणि त्यानंतर कसंबसं धैर्याला तो चुकांडा देतो आणि तिथून गायब होतो मामा. आणि गायब झाल्यानंतर धैर्य त्याला सगळीकडे शोधतो. त्यानंतर धैर्य त्याच्या एका मित्राला कॉल करतो आणि सांगतो, "मामाचं लोकेशन ट्रॅक कर आणि मला लवकरात लवकर मामा कुठे आहे, हे मला लवकरात लवकर सांग." त्यानंतर त्याला लोकेशन येतं आणि त्या पद्धतीनं तो त्या मामाचा पिछा करायला लागतो. मामा तिथं जिथं दामिनीनं बोलवलं असतं तिथं येतो आणि आतमध्ये गेल्यानंतर दामिनी बोलते, "मामा म्हणजे दया, हे बघ, मला हे सगळ्या गोष्टी संपवायच्या आहे एकदाच. मला कंटाळा आला या गोष्टीचा. आणि हे बघ, मी आज जे करणार आहे ना, त्याने तू दुखवशील. इधर गन आणि घाल मला गोळी एकदाची. मी मरते म्हणजे तुझं सगळं मिटल." पण दया काय खाली पिस्तूल धरतो आणि काहीच बोलत नाही. त्यानंतर जी दामिनी असते ती बोलते, "मी जे करणार आहे ना, त्याने सगळे तुझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील." त्यानंतर जी दामिनी असते, ती काही कागदपत्र दयाला देते आणि बोलते, "हे बघ दया, मी माझी पूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावर केलेली आहे. त्यामुळं तू अजिबात आता काळजी करू नको. आणि हे बघ, ही प्रॉपर्टी तुझी आहे आणि हे बघ, तुझ्या हिरासाठी मी कुठेही चांगली मुलगा बघल आणि चांगल्या घरामध्ये तिचं लग्न करून देईल," असं तो बोलतो. त्यानंतर दुसरीकडं जो धैर्य आणि इरा आपले साबे असतात, ते दोघेही लोकेशनच्या पद्धतीनं तिथं त्या घराच्या बाहेर आलेले असतात. आणि ते बघतात इकडं-तिकडं तर त्यांना मामाची गाडी दिसते. आतमध्ये जी दामिनी असते ती बोलते, "दया, हे बघ, आता मी तुझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी केलेली आहे. त्यामुळे तू खुश आहे." दया विचारतो, "मग तुझ्या पोरांचं काय होणार? तुझे पोरं मोठे झालेत, काय करणार ते?" तर दामिनी बोलते, "ते मोठे झालेले आहे दया. त्यांच्या पद्धतीनं त्यांचं बघून घेतील आणि माझी काळजी तू करू नको. मी कुठेही काहीही करील. तू टेन्शन नको घेऊ दया. आणि हे बघ, या प्रॉपर्टीत तू सुखाने राहा." दयाला खूप आनंद होतो. तो मोठ्या-मोठ्याने नाचायला लागतो, ओरडायला लागतो आणि त्यावेळेस जी दामिनी असते ती गन काढते आणि दयाच्या डोक्यामध्ये गोळी घालते. त्यानंतर जी साबी आणि धैर्य असतात त्यांना गोळीचा आवाज येतो आणि ते आतमध्ये दरवाजा लोटून आतमध्ये येतात. आतमध्ये दयामामाची बॉडी बघतात आणि त्यानंतर ते पोलिसांना कॉल करतात. आता येणाऱ्या पुढील भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतंय हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.